जन्माष्टमी आणि गोपाळकालाच्या हार्दिक शुभेच्छा. नृत्य दर्पण कला अकॅडमी इन असोसिएशन विथ विजन व्हॉइस अँड ॲक्ट प्रेझेंट्स कृष्णाई. ओम देवकी नंदाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो कृष्ण प्रचोदयात्. अच्युतम, केशवम, दामोदर, देवकीनंद अशा विविध नावाने आपण कृष्णाला ओळखतो. आज आपण कृष्णाची एक अशीच कीर्ती बघणार आहोत, ती म्हणजे स्वागतम कृष्ण. या कीर्तीत गोपिका कृष्णाच्या बालछटांचं वर्णन करते. चला तर मग बघूया स्वागतम कृष्णा. रचनाकार उट्टू कडू वेंकट सुबा अय्यर, गायक के.जे. येसुदास, राग मोहना, ताल आदी. आणि ही प्रस्तुती करणार आहेत भरतनाट्यम नृत्यांगना नताशा कारखानीस. स्वागतं कृष्णा, स्वागतं कृष्णा, कृष्णा स्वागतं कृष्णा, शरणागतं कृष्णा, इह स्वागतं कृष्णा, शरणागतं कृष्णा, स्वागतं कृष्णा, शरणागतं कृष्णा. मधुरापुरी सदना मृदुवदना मधुसूदन इह स्वागतं कृष्णा, शरणागतं कृष्णा. मधुरापुरी सदना मृदुवदना मधुसूदन इह स्वागतं कृष्णा, शरणागतं कृष्णा. मधुरापुरी सदना मृदुवदना मधुसूदन इह स्वागतं कृष्णा, शरणागतं कृष्णा. मधुरापुरी सदना मृदुवदना मधुसूदन इह स्वागतं कृष्णा, कृष्णा. भोगधाप्त सुलभा सुपुष्पगन्धकळभा, भोगदाप्त सुलभा सुपुष्पगन्धकळभा, भोगधाप्त सुलभा सुपुष्पगन्धकळभा, भोगधाप्त सुलभा सुपुष्पगन्धकळभा. कस्तूरी तिलक महिपा मम कांत नंद गोपकंत स्वागतं कृष्णा. भोगधाप्त सुलभा सुपुष्पगन्धकळभा, कस्तूरी तिलक महिपा मम कांत नंद गोपकंत स्वागतं कृष्णा, शरणागतं कृष्णा. स्वागतं कृष्णा, कृष्णा, कृष्णा.
मुष्टिकासुर चाणूर मल्ल मल्ल विशारद मधुसूदन मुष्टिकासुर चाणूर मल्ल मल्ल विशारद मधुसूदन मुष्टिकासुर चाणूर मल्ल मल्ल विशारद कुवलय पीठ मर्दन काळिंग नर्तन गोकुल रक्षण सकल सुलक्षण देव मर्दन काळिंग नर्तन गोकुल रक्षण सकल सुलक्षण देव शिष्ट जनपाल संकल्प कल्प कल्प शतकोटि असम पराभव शिष्ट जनपाल संकल्प कल्प कल्प शतकोटि असम पराभव धीर मुनि जन विहार मदन सुकुमार दैत्य संहार देवा धीर मुनि जन विहार मदन सुकुमार दैत्य संहार देवा मधुर मधुर हृदि साहस साहस ब्रज युवती जनमानस पूजित मधुर मधुर हृदि साहस साहस ब्रज युवती जनमानस पूजित सा दप गरे पगरि सदस सरिग पद स दप गरि पगरि सदस ससरि रि ग पद स स दप प गरि रि पगरि सदस सरि ग रि ग प ग पद स दप गरि पगरि सदस तत्तित्तक जनदुम तित्तक जनदुम तक जनदुम स दप गरि पगरि सदस तत्तित्तक जनदुम तित्तक जनदुम तक जनदुम स दप गरि पगरि सदस तगदरि कुकुंदण कीड तगधी 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 स्वागतं कृष्णा शरणागतं कृष्णा इह स्वागतं कृष्णा शरणागतं कृष्णा मधुरापुरी सदना मृदुवदना मधुसूदना इह स्वागतं कृष्णा शरणागतं कृष्णा स्वागतं कृष्णा हरे कृष्णा हरे जशा आपण आता बालपणीच्या कृष्णाच्या लीला बघितल्या तसंच आता आपण अर्जुनाला उपदेश देणाऱ्या कृष्णाची एक छटा बघूया. शिवाजी सावंत यांच्या युगंधर या श्रीकृष्णावर आधारित कादंबरीतून आपण त्याची एक वेगळी छटा बघणार आहोत. श्री श्रीनिवास नार्वेकर आपल्या समोर या कादंबरीतील श्रीकृष्णाची एक छटा प्रस्तुत करणार आहे. नमस्कार. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्तानं नृत्यदर्पण कला अकादमीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. या कार्यक्रमामध्ये मला सहभागी होण्याची संधी अकादमीनं उपलब्ध करून दिली याबद्दल मला खरोखरच आनंद होतोय. या कार्यक्रमामध्ये मी आपणासमोर अभिवाचनाच्या माध्यमातून सादर करणार आहे एक व्यक्तिरेखा जी श्रीकृष्णाशी संबंधित आहे. शिवाजी सावंत लिखित युगंधर. युगंधर कादंबरी ज्यांनी वाचलेली असेल त्यांना त्याच्या स्वरूपाबद्दल कल्पना असेल. वेगवेगळ्या व्यक्तिरेखांच्या माध्यमातून त्यांनी श्रीकृष्णाचं चरित्र, श्रीकृष्णाची व्यक्तिरेखा उभी केलेली आहे. त्यातलीच एक व्यक्तिरेखा सात्यकी. या सात्यकीच्या दृष्टिकोनातून उभा राहिलेला श्रीकृष्ण आपल्याला शिवाजी सावंतांच्या युगंधरमध्ये दिसतो. तर मी आता या अभिवाचनाच्या माध्यमातून यातल्या सात्यकीची व्यक्तिरेखा तुमच्यासमोर सादर करणार आहे. सात्यकीच्या नजरेतून द्वारकाधीश श्रीकृष्ण. मी सात्यकी. यादवांच्या 18 कुलातील वृष्णी या विख्यात कुलातला. वृष्णी कुलोत्पन्न शिनींचा नातू, सत्यकांचा पुत्र. माझे पिता सत्यक सुधर्मा राजसभेतील 10 मंत्रीगणांपैकी एक मंत्री होते. माझे पितामह शिनी
वसुदेव महाराजांचे स्नेही होते. मथुरेच्या कंस कारागृहात जन्मलेल्या, गोकुळात कृष्ण म्हणून वाढलेल्या, पुढे श्रीकृष्ण, अच्युत, वासुदेव, भगवान अशा चढत्या उपाधी प्राप्त केलेल्या यादवश्रेष्ठ द्वारकाधीशांची माझ्या आयुष्यभर प्रदीर्घ सेवा करण्याचा दुर्लभ सुयोग मला लाभला. तसा माझा स्वभाव सत्यप्रतिज्ञा. या एकाच गुणामुळे मी श्रीकृष्ण महाराजांच्या निकटच्या मंडलात सतत वावरलो. त्यांना प्रिय झालेल्या अनेक सख्यांपैकी मीही एक होतो. शेवटच्या क्रमांकावरचा का असेना, पण नक्कीच होतो. मला त्याचा वक्षभर अभिमानही वाटला. जसा मी सत्यप्रतिज्ञ होतो तसाच निर्भयही होतो. माझ्यातील ही निर्भयता यादवश्रेष्ठांच्या सहवासामुळे तर साकारली आणि वृद्धिंगत होत गेली, हे आज मला जाणवतं आहे. माझ्यातील तिसरा यादवश्रेष्ठांनी टिपलेला गुणधर्म होता तो माझं शत्रुमर्दन. द्वारकाधीशांसह मी अनेक समरांगणात उतरलो. त्यातील कुठल्याच समरात मी अपयश घेऊन कधीच परतलो नाही. आज मला हे स्पष्ट केलं पाहिजे की त्या प्रत्येक यशात माझी शत्रुमर्दनता हे जसं एक कारण होतं, तसं द्वारकाधीशांचं त्यावेळी समरात नुसतं असणं हे प्रबल कारण होतं. स्पष्ट वक्तेपणा हा माझा जन्मजात गुणधर्मच होता. तसा तो आम्हा अनेक यादवांचाही होता. बलराम दादा तर त्याच यादवांपैकी सर्वोत्कृष्ट उदाहरण होतं. माझा स्वभाव बराचसा त्यांच्यासारखाच शीघ्रकोपी आणि लवकर निवळणार आहे. आम्हा दोघात अंतर एकच होतं. बलराम दादा वयाच्या ज्येष्ठतेमुळे असेल, द्वारकेतील त्यांच्या युवराज पदामुळे असेल, केव्हाही लगेच क्रोधित होत. त्याचप्रमाणे लागलीच निवळतही. माझा क्रोध जागृत होई तो युद्धभूमीवर. शत्रूचा पुरता पाडाव केल्याशिवाय तो काही निवळत नसे. माझ्या या गुणांमुळेच असेल, माझ्या जीवनात एक मजेदार सत्य साकारलं होतं. तेही पांडवांसाठी खांडव वनात सुघड असं राजनगर इंद्रप्रस्थ उभं करताना. त्यावेळी मला द्वारकाधीशांसमवेत रथांची आणि कारागिरांची पथकं घेऊन द्वारकेहून खांडववनाकडे सतत जावं लागत होतं. या काळातच धनुर्धर अर्जुना ठाईचे अनेक गुण मला स्पर्शून गेले होते. त्यामुळेच एके दिवशी मी त्याच्याहून वयाने ज्येष्ठ असतानाही दोन्ही हात जोडून अर्जुनाला एकदा गळ घातली. म्हणालो, पराक्रमी पार्थ, आपण वयानं लहान असलात तरी युद्ध आणि धनुर्विद्येसाठी मला आपला एक नम्र असा दीक्षित शिष्य करून घ्यावं. माझा आग्रह प्रथम त्याला खराच वाटेना. तो मला म्हणाला, आजानुबाहू, महाबली यादव सेनापती, आपण माझी थट्टा तर करत नाही ना? मी पूर्ण जाणतो तुम्हा सर्व यादवात आणि आम्हा पांडव कौरवात केवळ दोघेच वीर आजानुबाहू आहेत. एक आमचा कृष्ण आणि दुसरे स्वतः तुम्ही. महास्कंध, महारथी, मी कालचा पोर तुम्हाला काय शिकवणार? तो त्याला शोभेलचं विनयीच बोलला. मला मात्र युद्धविद्या आणि धनुर्वेद त्याच्याकडूनच शिकून घ्यावं याची आंतरिक आच लागली होती. मी ज्येष्ठता विसरून विद्येसाठी योग्य ती नम्रता पत्करून अर्जुनाला आग्रहाची गळ घातली. त्यानंही माझ्या आग्रही विनंतीला मान दिला. मी अर्जुनाचा दीक्षित शिष्य झालो. त्यामुळे गांडीव सहज हाताळणाऱ्या त्याच्या अनेक अमोघ बाणगती मला सहजच प्राप्त झाल्या. तरीही यादवांचा एक अनुभवी सेनापती म्हणून मी जाणून होतो की धनुर्वेद आपल्या रुचांसह जाणत होते ते आर्यावर्तातील 5 वीर. पहिले होते पितामह भीष्म, दुसरे आचार्य गुरु द्रोण, तिसरा अंगराज कर्ण, चौथा अर्जुन आणि 5वे आमचे द्वारकाधीश. 5वे की पहिले? लक्ष्मणादेवींच्या स्वयंवरात त्यांनी मत्स्यभेद साधून हे सिद्धच केलं होतं आणि खरोखरच हाती शस्त्र धनुष्य पेलून ते कुरुक्षेत्राच्या संग्रामात उतरलेच असते तर. द्वारकाधीशांच्या भावजीवनाचं अधिकाधिक सखोल दर्शन झालं ते एकट्या उद्धव देवांना. त्यांचं संपूर्ण जीवन बघायला मिळालं ते त्यांच्या पुराण सखा झालेल्या अर्जुनाला. मी काय बघितलं?
एक विक्रमोत्सुक सेनापती म्हणून मी बघितलं ते त्यांच्या ठाईचं रणनीती कुशल, अजोड वीर मन आणि अतुल क्षात्रतेज. त्या मनाचं मला जाणवलेलं सर्वात मोठं वैशिष्ट्य एकच होतं, त्यांनी खेळलेलं प्रत्येक युद्ध हे अंतिमतः संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाला जाऊन भिडत होतं. केवळ एक अजोड वीर सेनानायक एवढीच कीर्ती मिळवण्याची लालसा त्यात कधीच नव्हती. ती असती तर हाती शस्त्र न घेता भारतीय महायुद्धात ते उतरलेच नसते. जीवनभर कुठल्याच राजसिंहासनावर त्यांनी अधिकार सांगितला नव्हता. तरीही तसा अधिकार सांगणाऱ्या कौरव पांडव दोन्ही पक्षांकडील असंख्यात नरेशांना त्यांनी त्वेषानं एकमेकांशी लढायला लावलं होतं. ते कशासाठी? त्या रात्री पांडवांच्या शिबिरात सेनापती दृष्टद्युम्न, पाचही पांडव, मी, द्रुपद, विराट, अभिमन्यू, घटोत्कच, दृष्टकेतू, चेकितान, इरावान असे 2-3 पिढ्यांतील योद्धे होतो. त्या रात्री द्वारकाधीशांनी आम्हा सर्वांना उद्देशून केलेल्या वक्तव्यातील एकही शब्द मी जीवनभर कधीही विसरू शकलो नाही. ढणढणत्या पलित्यांच्या प्रकाशात आपल्या प्रशस्त शिबिरात बोलावून घेतलेल्या महाविक्रमी वीरांवर सभोवार एकदा आपली कृष्णदृष्टी फिरवून ते धीरगंभीर अशा आपल्या समरवाणीत म्हणाले, मला माहीत आहे युद्ध हे कधीच अंतिम सत्य ठरू शकत नाही. युद्धामुळे कधीच समस्या मिटत नाही, प्रश्न सुटत नाहीत. उलट समाज पतनशील होण्याचं भय असतं. राष्ट्राचा सांस्कृतिक पायाच उखडला जाण्याची शक्यता असते. मानव जातीनं पिढ्यानपिढ्या आपल्या उराशी कवटाळलेली स्वप्न भग्न होऊ शकतात. तरीही लक्ष लक्ष योद्ध्यांचा बळी चढवणारा साक्षात मृत्यूचा महायज्ञ मी मांडणार आहे. तो का करतो आहे मी हे सर्व? कशासाठी? केवळ द्रौपदीच्या अकलंक चारित्र्याची घोर विटंबना करणाऱ्या दुर्योधन, दुःशासन, कर्ण यांना शासन देण्यासाठी? केवळ असाच काही माझा हेतू असता तर माझं हे कार्य सोपं होतं. या प्रत्येकाला एक एकटं गाठून निखंदणं मला काय अशक्य होतं? मग कशासाठी मांडणार आहे मी हा थरारक महायज्ञ? माझ्यासमोर प्रश्न आहे तो अखिल मानवजातीचा. प्रश्न आहे तो अंतिम चिरंतन सत्याचा. जगातील अंतिम आणि कधीही न बदलणारं शाश्वत सत्य आहे प्रकाशमय अमर चैतन्य. कुणालाही त्याचा अनुभव आपल्या विलासी राजवास्तूत राहून कधीच नाही घेता येणार. त्यासाठी दिवसामागून रात्र असते तसा जीवनामागून मृत्यू असतो. याचा शरीरातील पेशींना दाट आणि अंमळ परिचय व्हावा लागतो. मन, शरीर, बुद्धी सर्व निकोप आणि आत्मनिर्भर व्हावं लागतं. मग सत्य दुसऱ्या कोणी सांगावं लागत नाही, पटवावं लागत नाही. ते आपोआपच शरीरातून प्रकटन पाहू लागतं. मुक्ती किंवा सर्वश्रेष्ठ आत्मानुभव ही कधीही भिक्षा मागून मिळणारी वस्तू नव्हे. दुसऱ्यानं अन्न खाऊन आपली भूक कधीच शमत नसते. दुसऱ्यानं पाणी प्राशल्यानं आपली तृष्णा कधीही तृप्त होत नाही. अगदी तसंच कुणाच्याही केवळ उपदेशामुळे कुणाचाही उद्धार कधीही होत नसतो, होणारही नाही. जिथे जिथे जीवन असतं तिथे तिथे प्रकटनाची ही अनावर ओढ असते, मुक्तीची तळमळ असते. बाहेरून ती दिसत नसेल पण आतून अखंडपणे तिचं हे कार्य मूकपणे चाललेलं असतं. जीवन म्हणजे प्रकटन. कधीकधी या प्रकटनाचा प्रलयकारी देखावा मानवजातीपुढे यावा लागतो. कारण ग्रंथ, उपदेश, नीतितत्व या पलीकडे जाऊन ती आसक्त झालेली असते. व्यक्तिगत अंधस्वार्थानं बरबटलेली असते. जगात दृश्य वस्तूंच्या पलीकडे आणखी काही सूक्ष्म जगत आहे हे पाहायलाही तिला अवसर नसतो. त्यावेळी तिला कुठेतरी थांबवावं हे लागतंच. आणि त्यासाठी युद्धासारखा दुसरा अन्य प्रभावी असा मार्गच असत नाही. उद्या पेटणारं महायुद्ध आहे ते यासाठी, केवळ यासाठीच. त्या रात्री द्वारकाधीशांची आणि माझी पहिली भेट केव्हा झाली हा अनावर प्रश्न माझ्या मनी सरसरून उठला. मी त्याचा क्रमशः माग घेत गेलो आणि जसजसं त्यांच्या चरित्राचं चित्र स्पष्ट होत गेलं तसतसा मी थक्क होत गेलो.
कंसवधाच्या वेळी मथुरेत मी त्यांना स्पष्टपणे सर्वप्रथम पाहिलं होतं. यादवांच्या सेनापती अनादृष्टींच्या जवळ एक उभारता तरुण यादव म्हणून मी तेव्हा बसलो होतो. त्यावेळी त्यांनी आणि बलराम दादांनी किशोर वयातच बलाढ्य कुवलयापीड हत्तीचा निपात केला, तोच मला दिपवून गेला. त्यावेळचं त्यांचं किशोरवयीन रूप सूर्यबिंबासारखं क्रमशः माझ्या समोरच फुलत गेलेलं मी पाहिलं. त्यावेळी त्यांच्या ठायी असलेला प्राणीजीवनाचा सखोल अभ्यास माझ्या मनावर ठसला. युद्धात गज, अश्व आणि उष्ट्र हे प्राणी प्रामुख्याने वापरले जातात. पुढे जेव्हा ते आचार्य सांदीपनींच्या अंकपाद आश्रमातून परतले तेव्हापासून या तिन्ही प्राण्यांवर त्यांना अभ्यासपूर्ण सखोल बोलताना मी ऐकलं. गज हा प्राणी धिप्पाड दिसला आणि निर्बुद्ध वाटला तरी तो अतिशय बुद्धिमान असतो. हत्तीला माणसाळवताना त्याच्या पुढच्या पायांना काटेरी लोहचाप लावावे लागतात आणि हे लावताना त्याच्या सोंडेच्या कक्षेत येईल असं माहुताने कधीच उभं राहू नये. चुकून तसा तो राहिलाच तर चापामुळे पायात उठलेल्या वेदनाच्या तिडकीमुळे हत्ती माहुताला सरळ सोंडेच्या कवेत घेऊन रजकानं धुणं धोपटावं तसं आपटतो. पायातल्या कळीला हत्ती हळवा असतो. आपल्या देहाचा प्रचंड भार तो पायावरच तर सावरत असतो आणि यामुळेच पायात घुसलेला किकराचा बळकट कंटक त्याला असह्य वेदना देऊन जातो. तो कंटक हळुवार हातानं काढणाऱ्या माहुताला तो जन्मभर कधीच विसरत नाही. आम्हा यादवांच्या राजसारथी दारुकाला तर त्यांनी वेळोवेळी आपली अश्वगीताच ऐकवली होती. दारुक त्यांच्या गरुडध्वज रथाचा स्वतःला 5वा अश्वच मानत आला होता. खरोखरच दारुक कृष्णदेवांच्या गरुडध्वज रथाचा 5वा सतेज, सावध, गतिमान अश्वस्तर होता. इतर 4 अश्वांचे वर्ण दुधासारखे शुभ्र धवल होते. दारुकाचं अंतरंग स्फटिकासारखं शुभ्र धवल होतं. तसा उष्ट्र हा युद्धात वापरला जाणारा 3रा प्राणी मूळचा मरुस्थलातला. मथुरेच्या आणि द्वारकेतील आम्हा यादवांना त्याचा फारसा सराव नव्हता. तो करून दिला तो आमच्या द्वारकाधीशांनी. गजगती आणि त्याची वृत्ती याचा जसा त्यांचा सखोल अभ्यास होता तसा उष्ट्रगती आणि त्याची वृत्ती याचाही होता. वक्राकृती आणि उंच उंटाला बस्त करण्यासाठी त्याला काही सांकेतिक शब्द शिकवावे लागतात. ते कानांवर पडले तरच तो बैठक घेण्यासाठी मनाची तयारी करतो, बसतो, एरवी घटका उभाच राहतो. उंटाविषयी त्यांनी दिलेली एक सैनिकी दीक्षा मी कधीच विसरू शकलो नाही. उंटाची तिरकी आणि डुचमळती चाल लक्षात घेऊन त्यांचं पथक जिदम नावाचे नागमोडी बाण वर्षवणाऱ्या पथकासमोर घालावं ही ती दीक्षा. ते बाण पुढे पुढे उंट सरावाने स्वतःच चुकवीत चालतो. अजूनही ते दिवस स्पष्ट आठवतात मला. जरासंधाच्या मथुरेवरील सशस्त्र आक्रमणांचे दिवस. माझी अनादृष्टींचे सहसेनापती म्हणून नियुक्ती झाल्यानंतर सर्वप्रथम मला युद्ध या सत्यालाच सामोरं जावं लागलं. ही आक्रमणं 1-2 वेळा नव्हे तर चांगली 17 वेळा करण्यात आली. त्या काळात कृष्णदेवांनी राजनगर मथुरेच्या पश्चिम महाद्वाराच्या संरक्षणाचं उत्तरदायित्व माझ्यावर सोपवलं होतं. माझ्याकडे हे पश्चिम महाद्वारच का, तर त्यालाही कारण होतं. मथुरा सम्राट जरासंधाच्या गिरिव्रजापासून थेट पश्चिमेला होती. त्यामुळेच त्याचं कुठलंही सैनिकी आक्रमण प्रथम धडकायला पाहिजे होतं ते मथुरेच्या पूर्व महाद्वारावर. मात्र तसं घडू शकत नव्हतं. त्याला एक भौगोलिक कारण होतं. मथुरेला यमुनेनं चंद्राकृती घेर घातलेला होता. शत्रूच्या नौकांना यमुनेच्या पूर्व पात्रात उताराला सोयीची जागा नव्हती. ती होती पश्चिम दिशेला. त्यामुळेच सेनापती म्हणून माझी नियुक्ती याच प्रमुख महाद्वाराच्या रक्षणार्थ वर्षानुवर्ष झालेली होती. मथुरेचं रक्षण करण्याकरता मला पश्चिम द्वारापासून पूर्व द्वारापर्यंत अर्धचंद्राकृती यमुना पात्रात सतत नौकाफेर टाकावे लागत. अशावेळी काही फेरात कृष्णदेवही बरोबर असत. त्यावेळच्या चर्चेत मला ते युद्धनीतीचे अनेक बारकावे सांगत. शत्रूचा समरांगणात पराभव झाला म्हणून त्याला सोडू नये. लढाऊ वीराच्या मनाचा कधीच पराभव होत नसतो.
मनाची बांधणी करून तो पुन्हा येऊ शकतो. यासाठी पराभवानंतर त्याचा पाठलागही करावा लागतो. हे सूत्र ध्यानी ठेवून जरासंधाच्या शेवटच्या आक्रमणात मी त्याचा चांगली 5 योजन पाठलाग केला होता. यमुनेवरून नौकाभ्रमण करताना मला तीव्रपणे जाणवत असे की त्यांच्या ठायी यमुनेविषयी अपार प्रेम आहे. अशा विहारात त्यांची चित्तवृत्ती अतिशय प्रसन्न वाटे. यमुनेविषयी आणि एकूणच जल या महाभूताविषयी ते भरभरून बोलत. म्हणत, याच यमुनेच्या पात्रात गोकुळात मी आणि बलरामदादा यथेच्छ डुंबलो आहोत. हिच्या जीवनदायी जलावर यादवांच्या पिढ्या सतेज व्हाव्यात म्हणून हाती फावडं घेऊन मी आणि दादानं यमुनेचा पाठ आमच्या कृषी क्षेत्राकडे वळवूनही घेतला. सात्यकी, लक्षात ठेव, जीव ज्यापासून जन्मतो आणि ज्यात लय पावतो ते महाभूत म्हणजे जल. त्यांचं असं अर्थगर्भ बोलणं ऐकून ऐकून पुढे पुढे मला प्रत्ययच येऊन चुकला की ते स्वतःच एक जलपुरुष आहेत. जन्मतःच त्यांनी जलावरून प्रवास केला होता. गोकुळ मथुरेत ते यमुनेकाठी जलकिनारीच राहिले होते. त्यांनी उठवलेली द्वारकानगरी तर जलानंच घेरलेली होती. जलाचा कृपाप्रसादी वरदहस्त लक्षावधी यादवांच्या पाठीशी असावा ही त्यांची दूरदृष्टी होती. म्हणूनच द्वारकेचा एका सुनियोजित बंदरात त्यांनी विकास करवून घेतला होता. त्यांच्यातील या सखोल जलपुरुषाचा प्रत्यय सेनापती म्हणून मला आला तो जरासंधाच्या 17व्या आणि शेवटच्या प्रचंड आक्रमणात. त्यावेळी त्यांनी हंस आणि डिंभक या जरासंधाच्या 2 बलाढ्य सेनापतींचा निपात केला होता. त्यासाठी त्यांनी यमुनेची जलकृपाच पाठीशी घेतली होती. यादवश्रेष्ठ मला नेहमी म्हणत, सात्यकी, तू मला बरं पारखलंयस एक जलपुरुष म्हणून. कुरूंच्या हस्तिनापुरातही माझ्यासारखे आणखी 2 आहेत. जसा तू माझ्यासारखा आजानुबाहू आहेस तसेच. ओळख पाहू. गंगापुत्र म्हणून पितामह भीष्मांचं नाव पटकन माझ्या डोळ्यांसमोर येईल. ज्यांनी कृष्णदेवांना सुदर्शन चक्र अर्पण केलं होतं त्या भगवान परशुरामांचेच पितामहही शिष्य होते. प्रस्वाप नावाचं अस्त्र त्यांनी पितामहांना दीक्षेसहित दिलं होतं. मी बोलून जाई, एक तर गंगापुत्र पितामह हे स्पष्टच आहे, दुसरं कोण ध्यानी येत नाही. मी कपाळाला आठी घालून त्यांच्याकडे बघितलं की ते नेहमीसारखं खोचक हसत म्हणत, कळेल, योग्य वेळी कळेल. ती योग्य वेळ माझ्या जीवनात फार उशिरा आली. जरासंधाच्या दक्षिणेतील सेनाघेरातून सुखरूप बाहेर पडण्यासाठी गोमंताचं वैभवशाली अरण्य अग्नीच्या भक्ष्यस्थानी टाकावं लागलं याची त्यांना अपार खंत होती. पांडवांसाठी इंद्रप्रस्थ ही सुरचित राजनगरी उठवण्यासाठी खांडव वनासारखं रमणीय अरण्य दग्ध करावं लागलं याचा सल त्यांच्या मनी जीवनभर सलत होता. त्यांच्या पायावर चक्रच उमटली होती. मथुरा ते द्वारका, द्वारका ते इंद्रप्रस्थ, प्राग्ज्योतिषपूर, द्वारका ते कौंडिण्यपूर, करवीर, सौवीर ते जगन्नाथपुरी, असा हा संपूर्ण भारतवर्ष त्यांनी उभा आडवा पिंजून काढला होता. यादवांचा सेनापती म्हणून त्यांच्यासह भारतवर्षभर फिरताना मला त्यांच्या ठाईचे अनेक गुणविशेष जाणवले. त्यातील सर्वात महत्त्वाचा गुणविशेष होता तो त्यांचा निर्मोह स्वभाव. जसा द्वारकेच्या सिंहासनाचा त्यांनी कधीच मोह धरला नाही. अन्यायी आणि अरेराव शासनकर्त्यांच्या निरंकुश वरवंट्याखालून प्रजेला मुक्त करणं हेच त्यांचं जीवनव्रत होतं. ते पार पाडतानाच पराभूत झालेल्या नरेशांची राज्य घशात घालता येणं त्यांना सहज शक्य होतं, पण त्यांनी असं कुठलंच राज्य कधीच घशात घातलं नाही. अगदी प्रारंभीच त्यांनी दक्षिणेच्या अन्यायी आणि निरंकुश अशा करवीरच्या शृगालाचा निपात केला. त्यासाठी लाभलेल्या सुदर्शनाचं सर्वप्रथम प्रक्षेपणही केलं. मात्र करवीरच्या राजगादीवर त्यांनी आपला अधिकार सांगितला नाही. शृगालाच्या जागी त्यांनी त्याच्याच पुत्राला शक्रदेवाला नियुक्त केलं. तिथंच त्यांच्यातील वेगळेपण मला प्रकर्षानं जाणवलं. तिथल्या सहस्रावधी प्रजाजनांची मनं त्यामुळेच तर त्यांनी जिंकली. मोठमोठ्या द्रष्ट्या पुरुषांची एका विषयात नेहमीच चूक होते. जुने मोडकळीला आलेले साचलेले विचार ते अवश्य मोडून काढतात, पण चुकतात ते नेमके नवे जीवनदायी विचार देताना.
कृष्णदेवानी नव्या पिढीचा यादव म्हणून मला जसं हाताशी धरलं, तसंच करवीरच्या शृगालपुत्र शक्रदेवालाही हाताशी धरलं. साचलेलं निकृष्ट जुनं मनाच्या निर्धारानं निपटून काढणं हे तर कृष्णदेवांचं जीवनव्रत होतं. माझ्या मनावर ठसलेलं त्यांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य होतं की त्यांनी नव्या पिढीच्या विक्रमाला सदैव प्रोत्साहन आणि प्रेरणा दिली. हे कामरूप गणराज्याच्या उन्मत्त आणि माजलेल्या नरकासुरावर आमचे स्वामी कृष्णदेव ससैन्य चालून गेले. मी त्यांच्याबरोबर होतोच. पश्चिम सागर तीरावरच्या आमच्या द्वारकेपासून पूर्व देशीच्या प्राग्ज्योतिषपुरापर्यंत तडक जाऊन भेडणारं हे प्रचंड महत्वाकांक्षी अभियान होतं. या प्रदीर्घ काळच्या सैनिकी अभियानात मला त्यांच्या ठाईचे कित्येक गुण दीपवून गेले. कामरूपांच्या अन्यायी आणि अरेराव नरकासुराला वधून त्यांनी तिथलं राज्य त्याचा पुत्र भगदत्त याला प्रदान केलं. त्यावेळी त्यांच्या ठिकाणी असलेल्या स्त्रीत्वाच्या निखळ आदरामुळे आम्ही सर्वच यादव योद्धे चकित झालो. त्यांनी 16 सहस्त्र कैदी पीडित कामरूपी स्त्रियांना उद्धव देवांच्या हातून आपल्या नावाची मंगळसूत्र अर्पण केली. त्या सर्व अशराप जीवांचा आपल्या द्वारकेत सन्मानपूर्वक पुनर्वसन केलं. या प्राचीन आर्यावर्तात हे असं काही करणारे ते पहिलेच द्रष्टे पुरुषोत्तम ठरले. कृष्णदेवांचं द्वारकेतील सांसारिक जीवन तर मला सर्व बारकाव्यांसह समोरच बघायला मिळालं. राणीद्वीपावरून आपल्या अलंकृत गरुडध्वज रथातून उद्धवदेव आणि बलराम दादांसह आलेल्या कृष्णदेवांचं सेनापती म्हणून राजसभेच्या द्वारात मी स्वागत केलं की माझे दोन्ही हात प्रेमभरानं ते आपल्या ओंजळीत घेत. कधीकधी एका हाती माझा हात तसाच धरून ते राजवेदीकडे चालू लागत. असं चालताना सात्यकी बंधो अशी अतिशय प्रेमळ ठाव घेणारी साद घालत. मला स्पष्ट आठवतंय, माझ्याशी शब्दही न बोलता ते अशाच एके दिवशी सुधर्मा राजसभेत प्रवेशले होते. नेमक्या त्याच दिवशी पुढे श्वशूर झालेल्या सत्राजितांनी त्यांच्यावर स्यमंतक मण्याच्या चौर्यकर्माचा आक्षेप घेतला होता. त्या दिवशी सुधर्मा सभेला दिलेल्या शब्दांप्रमाणे कृष्णदेवांनी नाना खटपटी करून स्यमंतक मणी परत आणून भरल्या सभागृहात तो सत्राजितांच्या स्वाधीन केला होता. त्या स्यमंतक मणिरत्नांचं एकजात सर्व यादवांना कोण कौतुक वाटलं. मला मात्र त्या निमित्तानं द्वारकेत आलेल्या एका स्त्रीरत्नाचं सर्वाधिक कौतुक वाटलं. त्या होत्या आमच्या जांबवती देवी. माझ्या कृष्णदेवांनी वृक्षवान पर्वताच्या अरण्यातील एक आदिवासी स्त्रीरत्न द्वारकेत आणून यादवांच्या महाराणी पदाला पोचवलं. त्या दिवशीच मला कळून चुकलं की हा पुरुषोत्तम सर्व आर्यावर्तात वेगळाच आहे. कृष्णदेव आणि जांबवती देवी यांचा विवाह आदर्श मानूनच पुढे भीमसेनानं हिडिंबेशी लग्न केलं आणि अर्जुनानं उलुपी या एका बालविधवेशी विवाह केला. सर्वच कौरव, विशेषतः दुर्योधन, आपल्या संख्येच्या आणि अधिकाराच्या बळावर गुणवंत पांडवांना देशोधडीला लावायला उत्सुक झाले होते. त्यांनी राज्याचा भाग म्हणून हस्तिनापूरच्या विख्यात राजसभेत खांडव वनाचा बिकट भाग त्यांच्या गळ्यात मारला, तोही कृष्णदेवांच्या साक्षीनं. त्यांनी तो त्यांच्या दूरदृष्टीचा वेध घेणाऱ्या बुद्धिकौशल्यावर विसंबून स्वीकारला होता. यादवांचा सेनापती म्हणून मी आर्यावर्तभर फिरलो. या प्रवासात ठिकठिकाणी पट्टीच्या गुरूंच्या चरणांशी बसून विविध अस्त्र हस्तगत केलेले अनेक वीरशिरोमणी पाहिले. त्यातील एकाकडेही आमच्या द्वारकाधीशांच्या अजोड बुद्धी अस्त्रासारखं अस्त्र नव्हतं. त्यांच्या या अजेय अस्त्राचा अनुभव मी अनेक वेळा घेतला होता. त्यांच्या सर्व हालचालीत खूप खूप विचार करूनही मला नखभर सुद्धा दोष काढता येत नव्हता. जरासंध वधाच्या अभियानात गिरिव्रजाला जाताना त्यांनी भीमार्जुनांची योग्य निवड केली होती. त्यावेळी ते निघून गेल्यानंतर मी सतत विचार करत राहिलो की द्वारकाधीशांनी मला समवेत का घेतलं नाही. शेवटी धैर्य करून एकदा मी कृष्णदेवांनाच विचारलं, का नाही घेतलं आपण मला गिरिव्रजाच्या अभियानात. तसं लुभावणारं हसत ते माझ्या डोळ्यात क्षणभर एकटक बघत राहिले. मग काहीच न बोलता ब्रह्मकूट घातल्यासारखं म्हणाले, सात्यकी बंधो, कळालं का मी त्यावेळी तुला समवेत का घेतलं नाही ते. मी फार गोंधळून गेलो. खरोखरच मला काही कळलेलं नव्हतं.
त्यांच्या शब्दही न बोलता नुसत्या बघण्यातून कळणार तरी काय? काहीही कळलेलं नाही. स्पष्ट सांगण्याची कृपा करावी यादव श्रेष्ठांनी, मी म्हणालो. तसे माझे खांदे अपार मायेनं थोपटत ते म्हणाले, यादव सेनापती, मी गिरिव्रजाला गेलो होतो ते तिसरा पांडव म्हणून. पांडवांच्या वतीनं तुम्हाला असं पांडव होता येणं कधीतरी शक्य आहे का? तुमच्या डोळ्यातील अभिमानी यादव मलाच काय कुणालाही एकटक बघितल्यावर सहज दिसेल. तुम्ही कधीच पहिले वा तिसरे पांडव होऊ शकत नाही. आहात आणि राहाल अगदी शेवटपर्यंत पहिला आणि शेवटचा यादव म्हणूनच. शिवाजी सावंत लिखित युगंधर, आणि ही व्यक्तिरेखा होती सात्यकी. आणि अशा या अप्रतिम अभिवाचनानंतर आम्ही या कार्यक्रमाची सांगता करत आहोत. आपल्याला हा कार्यक्रम नक्की आवडला असेल ही आम्हाला खात्री आहे. तर आपण आपल्या प्रतिक्रिया आमचे यूट्यूब, फेसबुक आणि यूट्यूब चॅनल्सवरून आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना जन्माष्टमी आणि गोपाळकालाच्या हार्दिक शुभेच्छा. ओम कृष्णाय नमः.